साजरा होत आहे। त्यानिमित्त उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, मान्यवर, शिक्षणप्रेमी नागरिकांचं कॉस्मोपॉलिटन प्राथमिक विद्यालय सुभाषनगर आणि दिशा पॅराडाईस अकॅडमी सुभाषनगर किनवटच्या प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला। मागच्या महिन्यामध्ये 15 ऑगस्टला आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। संपूर्ण देश स्वतंत्र झाला। मग आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून आपला स्वातंत्र्य दिन का साजरा करत आहोत? तर जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा इथं संस्थानिकांचं राज्य होतं, वेगवेगळे राजे होते आणि सर्व संस्थानिक स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाले। परंतु हैदराबादचा निजाम, काश्मीर आणि जुनागड हे 3 राज्य भारतामध्ये विलीन होण्यासाठी तयार नव्हते। त्यांना स्वतंत्र त्यांचं राज्य पाहिजे होतं आणि हे आपल्या भारत सरकारला मान्य नव्हतं। सरकारने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि हे भारतासाठी, स्वतंत्र भारतासाठी आपण जी लोकशाहीचा आत्मसात केली होती, लोकशाही मार्गाने आपल्याला राज्य चालवायचं होतं, त्यासाठी घातक होतं आणि म्हणून तत्कालीन देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऍक्शन घेतली। संपूर्ण मराठवाड्यातील आत्ताचे 8 जिल्हे आणि हैदराबादचा काही भाग, जो तेलंगणा राज्य आहे आता, गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुके, अशा प्रकारे जिथं जिथं निजामाचं राज्य होतं तिथं आंदोलन पेटलं। क्रांतिकारकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून या दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला आणि त्याचं नेतृत्व केलं आपले नांदेडचे स्वामी रामानंद